विस्तीर्ण कोकण किनारपट्टी, अथांग अरबी समुद्र आणि अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला 500 वर्षाचा साक्षीदार, जो मराठा साम्राज्याचाही एक भाग होता, असा एक दुर्ग म्हणजेच मिरजन किल्ला. गोकर्णाचे सुप्रसिद्ध महाबळेश्वर मंदिर व येथील सुंदर समुद्रकिनारे पाहिल्यावर आपली पावले वळतात ती एका किल्ल्याकडे. किल्ले मिरजन महाराष्ट्रापासून शेकडो किलोमीटर जरी दूर असला तरी त्या ठिकाणी जाणारे मराठी पर्यटक अगदी आवर्जाने भेट देतात. हा दुर्ग उत्तर कर्नाटकातील अघनशिनी नदीच्या काठावर अगदी मोक्याच्या ठिकाणी होता. व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवणे व सागरी ताकद वाढवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. या भुईकोट किल्ल्यास चारही बाजूस खंदक होता, तर ह्याची दुहेरी तटबंदी साधारणतः 25 फूट उंच तर 7 फूट जाड होती. ती जांभ्या दगडापासून बनवली होती. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यास आपणास कळते की दुसरी तटबंदी ही पहिल्या तटबंदीपासून थोडीशी उंच आहे व दोन्ही तटबंदीमध्ये विस्तीर्ण जागा होती. दुसरे प्रवेशद्वार एका बुरुजाखाली बनवले होते व छोट्या बोगद्यासारख्या भागातून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येत होता. हा किल्ला राणी चन्नभैरा देवी यांनी बांधला. येथील बंदरामधून मसाल्यांचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात होत असे. प्रामुख्याने मिरीचा व्यापार अधिक होता. त्यामुळे पोर्तुगीज राणी चन्नभैरा देवी यांना मिरीची राणी असे संबोधत असे. तळीकोटच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्याची शक्ती कमी झाली. त्यानंतर या भागावर आदिलशाहीचे नियंत्रण आले. पुढे मराठा साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात इसवी सन 1757मध्ये मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. 1784मध्ये शेवटी ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळवला. किल्ल्यामध्ये तटबंदी व बुरुज थोड्याफार प्रमाणात शाबूत होते, पण इतर वास्तूंची मात्र बरीच पडझड झाली होती. मिरजन किल्ला हा फक्त किल्लाच नाही, तर तो मिरीच्या सुवासाने भरलेल्या व्यापाराचा, राणी चन्नाभैरा देवींच्या पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या किनारी विस्ताराचा एक मूक साक्षीदार आहे. गोकर्णाला भेट देताना या ऐतिहासिक वारशाला नक्की भेट द्या.